भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा अध्यक्ष मान्य श्री किशोरजी शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव निकम व जिल्हा उपाध्यक्ष राम शहाणे यांनी कामगार मोर्चातर्फे असंघटित संघटित कामगारांचा 1 मे जागतिक कामगार दिनानिमित्त सत्कार समारंभ आयोजित केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संघटित असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांना शासनाने दिलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ व्हावा याकरता कामगार मोर्चाच्या वतीनं संपूर्ण शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना त्याचा लाभ मिळावा आणि सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष साहेबराव निकम व उपाध्यक्ष राम शहाणे यांनी कामगारांना केलं। नुकसान न करता आम्ही जिथे काम करतो त्या कामाशी एकरूप राहून आपला हक्क मिळवणं यासाठी सगळ्या कामगारांची चळवळ चालवली जाते आणि या कामगारांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी अनेक योजना या कामगारांसाठी दिलेल्या आहेत। त्यांना टूलकिट असेल, त्यांच्या मुलांना शिक्षण असेल, घरकुल असेल, आत्ता अगदी घरावर मोफत सोलारची योजना ही अतिशय आकर्षक योजना कामगारांसाठी या देवाभाऊ सरकारने दिलेली आहे। त्या सगळ्या योजना आमच्या ह्या कामगार मोर्चाची आघाडी या कामगारांपर्यंत पोहोचवणं, जागृती करणं यासाठी काम करेल आणि त्यासाठीची ही सगळी आजची आघाडी हा सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला होता। मी सगळ्या कामगारांना आवाहन करेल की आपलं राष्ट्र निर्माण करणं, आपला देश घडवणं हे कोणत्या मोठ्याच लोकांचं काम आहे असं नाही, तर छोटा कामगारही हे आपापल्याला मिळालेली जबाबदारी एक निष्ठेने पार पाडून करू शकतो। आपणही आपला विकास करत या विकासाच्या चळवळीमध्ये पुढे जायचं आहे आणि राष्ट्र घडवायचं आहे। 1 मे महाराष्ट्र दिन आणि बौद्ध पौर्णिमा या त्रिवेणी संगमाच्या दिवशी आज कामगार दिवसही आला, महाराष्ट्र दिवस तर असतोच। या कामगार दिनानिमित्ताने या श्रमिक वर्गातील कामगारांना सन्मान करणे, त्यांना शासनाच्या योजनाची माहिती देणे व त्यांना देशासाठी त्यांनी जे उन्नती केली व कुटुंबासाठी जे काम करून देशाची उन्नती केली त्यांचा सन्मान करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमातून आम्ही कामगार जो काम करतात त्यांना महाराष्ट्र शासन व मोदी सरकार यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा या पुढील काळात आमची ही सर्व टीम कामगार मोर्चाचे पदाधिकारी त्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील। आज आपण कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन हा त्रिवेणी संगम साजरा करण्यासाठी आपण इथं ह्या हॉलमध्ये सर्वजण एकत्र आलेलो आहे। कामगार वर्गांना यांचा सन्मान करून आणि त्यांना संमतीपत्र देऊन वगैरे आपण त्यांचा सत्कार वगैरे केलेला आहे। कामगार हा आणि त्यांचा सन्मान सत्कार केल्यानंतर त्यांचं एक मनोबल वाढतं आणि हे समाजामध्ये त्यांना एक दर्जा असा त्यांना बी मानाने जगण्याचा हे होतं असे माझं मत आहे। तरी आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम सर्वांनी सहकार्याने एकदम चांगलारित्या पार पाडला, त्याबद्दल माझे पदाधिकारी सहकारी सर्वांचे मनापासून आभार। कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची प्राथमिक गरज असो किंवा त्यांना किमान वेतन मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा हा विशेष प्रयत्न करणार असून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्याचं आवाहन शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या वतीनं करण्यात आलं। त्याचबरोबर कामगारांना उत्कृष्ट कामगार म्हणून या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला। सर्व सुव्यवस्था ही कामगारांच्या मेहनतीवर चालते असं प्रतिपादन संजयजी केनेकर यांनी केलं। या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून मान्य श्री अतुलजी सावे, मान्य डॉक्टर भागवतजी कराड, मान्य आमदार श्री संजयजी केनेकर, किशोरजी शितोळे, संजय जोरले, कीर्ती शिंदे, ताराचंद गायकवाड, शेख सलीम चिश्ती, सुनीता औरादे, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव निकम व जिल्हा उपाध्यक्ष राम शहाणे तसंच संपूर्ण कामगार मोर्चाचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।